विद्यार्थी मित्र हो, मी मोरे सर, विज्ञान शिक्षक, सुधागड विद्यासंकुल कळंबोली. इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1, पाठ क्रमांक 13, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. या पाठामध्ये आपण कार्बन, आढळ, गुणधर्म व अपरूपे, त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड व मिथेन, आढळ, गुणधर्म व उपयोग या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आता आपल्याला माहीत आहे मूलद्रव्य म्हणजे काय. मूलद्रव्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचप्रमाणे कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे पूर्ण ज्वलन झाल्यानंतर शेवटी काय शिल्लक राहते. कार्बन हे कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे याविषयी काही माहिती आपण मागील इयत्तेत पाहिलेली आहे. उदाहरणार्थ कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे, हे अभ्यासले आहे. कार्बन निसर्गात संयुगाच्या स्वरूपात तसेच मुक्त अवस्थेमध्ये सुद्धा सापडतो. वेगवेगळ्या पदार्थामध्ये कार्बन असतो. उदाहरणार्थ आपल्या व्यवहारातील साखर, लोकर, वाळलेली पाने, केस, बिया, डाळ, कागद, प्लॅस्टिक यांचे थोडे थोडे नमुने जर आपण घेतले आणि त्याच्यावर त्याला परीक्षा नळीमध्ये घेऊन उष्णता देऊन त्या पदार्थात होणाऱ्या बदलांची निरीक्षणे केली तर आपल्याला त्यामध्ये कार्बन आहे असं दिसून येते. आता आपण कार्बन याविषयी माहिती घेऊया. निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात मिळणारे कार्बन हे मूलद्रव्य मुक्त अवस्थेत तसेच संयुगाच्या स्वरूपात आढळते. कार्बन या अधातू मूलद्रव्याचा विविध गुणधर्मांचा अभ्यास आपण करूया. वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मिळणाऱ्या संयुगास सेंद्रिय संयुगे म्हणतात. तसेच खनिजापासून मिळणारी संयुगे ही असेंद्रिय संयुगे म्हणून ओळखली जातात. आपले आनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करणारे पेशीतील DNA व RNA यामध्ये देखील कार्बन हा एक प्रमुख घटक आहे. आता हा कार्बन कुठे आढळतो तर आत्ताच आपण पाहिलं की व्यवहारातील प्रत्येक पदार्थामध्ये, वस्तूमध्ये कार्बन आपल्याला आढळतो. लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणजे कोळसा यावरून कार्बन हे नाव प्राप्त झाले आहे. निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त तसेच संयुगावस्थेत आढळतो. मुक्त अवस्थेत कार्बन म्हणजे हिरा, ग्रॅफाईट या अवस्थेत आढळतो. संयुगावस्थेत कार्बन म्हणजेच कार्बन डायऑक्साईड तसेच कार्बोनेटच्या स्वरूपात, उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन, जीवाश्म इंधने, दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कार्बनी पोषद्रव्ये म्हणजेच पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, तसेच नैसर्गिक धागे यामध्ये कापूस, लोकर, रेशीम यामध्ये कार्बनचा आढळ आहे. म्हणजेच कार्बन हा घटक हे मूलद्रव्य आपल्याला सापडते. आता आपण कार्बनचे गुणधर्म पाहूया. त्यामध्ये कार्बनची अपरूपता. अपरूपता म्हणजे काय. निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात. म्हणजेच कार्बनप्रमाणेच सल्फर, फॉस्फरस ही मूलद्रव्येसुद्धा अपरूपता दर्शवतात. आता कार्बनची अपरूपे म्हणजेच ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. कार्बनची अपरूपे
दोन आहेत, अस्फटिकी अपरूपे तर स्फटिकी रूपे. आता स्फटिकी म्हणजे क्रिस्टलाइन क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन. यामध्ये स्फटिक स्वरूपातील अणूची रचना नियमित आणि निश्चित असते. यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात. स्फटिक स्वरूपातील पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. कार्बनची 3 स्फटिकी अपरूपे आहेत. यामध्ये पहिलं स्फटिक अपरूप आहे हिरा. आता यामध्ये आपण माहिती घेत असताना भारतामध्ये प्रामुख्याने हिरा गोळकोंडा म्हणजे कर्नाटकमध्ये व पन्ना म्हणजे मध्य प्रदेशामध्ये सापडतो. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया, अमेरिका या देशामध्येही हिरा सापडतो. ह्याची रचना जी आहे ती, हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 अणूशी सहसंयोज बंधाने बांधलेला असतो. त्यामुळे तो टणक व चतुष्कोनातील त्रिमितीय रचना दाखवतो. आता याचे गुणधर्म आपण पाहूया. हा तेजस्वी हिरा कसा आहे? तेजस्वी शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. हिऱ्याची घनता 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर घन आहे. द्रवणांक 3500 म्हणजे 3500 अंश सेंटीग्रेड आहे. ऑक्सिजनच्या सानिध्यात 800 अंश सेल्सिअसला हिरा तापविल्यास कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड शिवाय कोणतेही उत्पादिते तयार होत नाहीत. कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही. हिऱ्यावर अम्लारी यांचा काहीही परिणाम होत नाही. हिरा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. हे आहेत हिऱ्याचे गुणधर्म. आता हिऱ्याचे उपयोग आपण पाहूया. काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरे वापरतात. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये हिऱ्याचा वापर करतात. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी सुद्धा करतात. आणि हिऱ्याचा शेवटचा उपयोग आहे अवकाशात व कृत्रिम उपग्रहामध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात. यानंतर आपण दुसरं अपरूप पाहूया, ग्रॅफाईट. नैसर्गिक स्वरूपात ग्रॅफाईट रशिया, न्यूझीलंड, अमेरिका व भारतात आढळते. ग्रॅफाईटचा शोध निकोलस जॅक्स कॉन्टी यांनी 1795 साली लावला. पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लेड हे ग्रॅफाईट व मातीपासून बनवलेले असते. आता याची रचना जर आपण पाहिली तर ग्रॅफाईटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर 3 कार्बन अणूसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. ग्रॅफाईटचा स्फटिक हा अनेक पापुंद्र्यांचा किंवा अणूच्या स्तरांचा बनलेला असतो. दाब दिल्यास ग्रॅफाईटचे हे स्तर एकमेकावर घसरतात आणि या ग्रॅफाईटच्या एका पापुद्र्याला ग्राफीन असं म्हणतात. आता या ग्रॅफाईटचे आपण गुणधर्म पाहूया. ग्रॅफाईट निसर्गात सापडणारे काळे मऊ ठिसूळ गुळगुळीत असते. ग्रॅफाईट आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात. ग्रॅफाईटमध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात म्हणून हे विद्युत सुवाहक आहे. थरांच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची क्षमता यात असते. ग्रॅफाईटची घनता 1.9 ते 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर इतकी असते. ग्रॅफाईट हे बहुतांश द्रावकांत विरघळत नाही. यानंतर आपण ग्रॅफाईटचे उपयोग पाहूया. ग्रॅफाईटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी करतात. कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी ग्रॅफाईटचा वापर करतात. ग्रॅफाईटचा वापर लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो. रंग, पॉलिश यांच्यातही ग्रॅफाईटचा वापर करतात. खूप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये ग्रॅफाईट वापरतात.
त्यानंतर तिसरं अपरूप आहे कार्बनचं फुलरिन, फुलेरन, FULLERENE, फुलेरेन. फुलरिन हे कार्बनचे अपरूप निसर्गामध्ये कमी प्रमाणात आढळते. फुलरिन काजळीमध्ये, ताऱ्यांच्या आदल्यामधल्या जागातील ढगामध्ये तसेच भूगर्भाची बांधणी होतानाच्या मधल्या जागेत सापडते. फुलरिनचे महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे बॅकमिन्स्टर. अशा फुलरिनची काही अपरूपे आहेत. C60, C70, C76, C82 व C86 यांची काही अपरूपे आपल्याला निसर्गात थोड्या प्रमाणात काजळीमध्ये आढळतात. यानंतर या कार्बनची आपण काही अस्फटिकी रूपे पाहूया. आता या अस्फटिकी रूपामध्ये आपल्याला या स्वरूपातील कार्बनच्या अणूची रचना ही नियमित असते. दगडी कोळसा, कोक ही कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत. आता पहिलं दगडी कोळसा आपण पाहू. दगडी कोळसा हे जीवाश्म इंधन असून यामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन असतात. यात थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर असतात. हा स्थायी रूपात सापडतो. याचे 4 प्रकार पडतात. यामध्ये दगडी कोळसामध्ये पहिला प्रकार आहे पीठ, दुसरा आहे लिग्नाइट, तिसरा बिटुमिनस, अँथ्रासाइट, चारकोल. म्हणजे थोडक्यात दगडी कोळसाचे पीठ हा पहिला प्रकार. हा कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीठ. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे प्रमाण 60% खूप कमी असते. लिग्नाइट दुसरा प्रकार. जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे पीठचे रूपांतरण लिग्नाइटमध्ये झाले. यामध्ये कार्बनचे प्रमाण 60 ते 70% असते. कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी आहे लिग्नाइट. आणि तिसरा प्रकार आहे बिटुमिनस. कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीत बिटुमिनस तयार झाला. यात कार्बनचे प्रमाण सुमारे 70 ते 90% असते. आणि पुढचा प्रकार आहे अँथ्रासाइट. कार्बनचं अस्फटिकी रूपातील दगडी कोळशाचा चौथा प्रकार आहे अँथ्रासाइट. कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणजेच अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा शुद्ध स्वरूप म्हणून ओळखला जातो. हे कठीण असून त्यात कार्बनचे प्रमाण सुमारे 95% असते. पुढचा अस्फटिकी अपरूपाचा प्रकार आहे चारकोल. चारकोल हा प्राण्यापासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे, शिंगे इत्यादीपासून तयार करतात. तर वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होतो. आता या कोळशाचे उपयोग काय असतील? तर कोळशाचा उपयोग आपल्याला माहीत आहे, कारखान्यात व घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरतात. तसेच कोक, कोल, गॅस व कोलटार मिळवण्यासाठी कोळशाचा वापर करतात. विद्युत निर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात. तर कोक तिसरा प्रकार आहे अस्फटिकी अपरूपाचं. पहिला दगडी कोळसा, दुसरा चारकोल आणि तिसरा आहे कोक. दगडी कोळशापासून कोल गॅस काढून घेतल्यावर उरलेल्या शुद्ध कोळशाला कोक म्हणतात. या कोकचे उपयोग आहेत घरगुती इंधन म्हणून वापरतात, क्षपनककारक म्हणून कोकचा उपयोग करतात, वॉटर गॅस व प्रोड्युसर गॅस यांच्या निर्मितीत कोकचा उपयोग करतात. अशा प्रकारे आपण कार्बनची अपरूपे, स्फटिकी व अस्फटिकी आणि त्यांचे उपप्रकार, त्यांचे गुणधर्म व त्यांचे उपयोग थोडक्यात जाणून घेतले की तुम्ही ऐकून घेतले असतील. याविषयी अभ्यास करा. यापुढील भाग या पाठाचा पुढच्या तासिकेमध्ये घेऊ, त्याचा अभ्यास करू. धन्यवाद. थँक्यू.